मंडळी, मी पण आता कंटेंट क्रिएशनला लागलो आहे आणि 2-3 लँग्वेजमध्ये मी कंटेंट क्रिएशन करतो. पण नेमकं यूट्यूबवर काय व्हिडिओ टाकावे आणि काय यूट्यूबची जर्नी कशी असते. मी जस्ट असे रँडम यूट्यूबचे व्हिडिओ बघत होतो आणि एक भन्नाट गोष्टी ज्या मला त्यात कळालं ना, की कन्सिस्टन्सीची पॉवर काय असते. कंटिन्यू तुम्ही मेहनत करत असाल एखाद्या गोष्टीमध्ये, तर देवाला सुद्धा मजबुरीने त्या गोष्टीमध्ये तुम्हाला यश द्यावं लागतं. तुम्ही कपॅबल असो का नसो, तुम्ही जर का त्या गोष्टीमध्ये मेहनत करताय, कन्सिस्टन्सी ठेवतायत डेली, देवाला सुद्धा एक दिवस हार मानावे लागते आणि तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये तुमच्या झोलीमध्ये यश टाकावे लागते. मी ह्या गोष्टी पाहिल्यात. मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवेल की कन्सिस्टन्सीची पॉवर काय असते. तर व्हिडिओ नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर माझ्या पण यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून माझी पण थोडीफार ग्रोथ होईल. ठीक आहे, सुरू करूया आपण व्हिडिओला. तर मंडळी, हे आपलं यूट्यूब आहे आणि याच्यावर मी टाकलं सौरभ जोशी ब्लॉग्स. रँडम त्यांच्या चॅनलवर गेलो आणि फक्त हे बघितलं की कधी चॅनल यांनी क्रिएट केलं. आजच्या 6 वर्ष 19 फेब्रुवारी, म्हणजे 7 वर्ष झाले चॅनलला. बेसिक डिस्क्रिप्शन, दिस इज सौरभ जोशी, दिस इज माय व्लॉगिंग चॅनल. बस. आज तर तुम्ही डिस्क्रिप्शनसुद्धा ChatGPTने एकदम भारी घेऊ शकता. आणि इथं गेल्यानंतर मी व्हिडिओजमध्ये गेलो आणि त्यांच्या ओल्डेस्ट व्हिडिओ ज्या पाहिला ना, लिटरली म्हणजे नॉर्मल स्केचचा व्हिडिओ टाकत होते ते त्यावेळेला. थंबनेल नाही, काय नाही काय. आता तर एवढ्या सुविधा असतात की आपण AIने थंबनेल घेऊ शकतो, भरपूर गोष्टी घेऊ शकतो. पण त्यावेळेचे यांचे व्हिडिओ बघा, लॉंग हेअर और शॉर्ट हेअर, नॉर्मल, काहीच नाही. आणि इवन आताचे त्यांचे जरी लेटेस्ट व्हिडिओ जरी बघितले ना, त्याच्यामध्ये सुद्धा एकही थंबनेल नसतो, विदाऊट थंबनेल, फक्त नाव. पण यांची जी कन्सिस्टन्सी आहे ना, तुम्ही बघा, 13 आवर्स म्हणजे आजचा 1 डे, 2 डे, 3 डे, 4 डे, 5 डे, 6 डे, डेली ब्लॉग, डेली. याला म्हणतात कन्सिस्टन्सी. अजून दाखवतो, नितीन राजपूत, हे पण खूप मोठे डॉक्युमेंटरीचे व्हिडिओ बनवतात. तुम्हाला माहिती असेल, वेगवेगळ्या टॉपिक्सवर यांचे व्हिडिओज बघितले तुम्ही की वेगवेगळ्या टॉपिक्सवर यांचे व्हिडिओ असतात. यांचे व्हिडिओ आता जर का तुम्ही बघितले तर प्रो एडिटिंग असते यांच्या व्हिडिओजमध्ये. प्रो एडिटिंग, हे बघा, यांच्या व्हिडिओजची एडिटिंग म्हणजे आपण झेलू शकत नाही एवढी जबरदस्त यांच्या व्हिडिओची एडिटिंग राहते. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी. आणि हे बघा, केवढं खतरनाक एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी राहतात, कसं ते मॅनेज करतात. हे बघा, हे सगळं हे दाखवणं, त्याच्यानंतर हे सगळं एडिटिंग, दिल्ली ब्लास्ट वगैरे. आणि आत्ता यांचाच आपण ओल्डेस्ट व्हिडिओ बघू, तो म्हणजे एज्युकेशन सिस्टमचा त्यांचा एक ओल्डेस्ट व्हिडिओ आहे. तो आहे 5 वर्ष जुना. त्यावेळेला ते कसे व्हिडिओ बनवायचे बघा, काहीच एडिटिंग नाही, काही नाही, नॉर्मल फक्त बोलतायत एका टॉपिकवर, ते पण कॅमेरासमोर बघत नाही आहेत. विचार करा, पूर्ण व्हिडिओ बघा, ते पण कॅमेरासमोर बघत नाही आहे. आणि आज त्यांचे किती सबस्क्रायबर आहेत याची तुम्ही लिमिट हे नाही करू शकत. म्हणजे इतकं जबरदस्त त्यांचं काम आहे. 81 लाख यांचे सबस्क्रायबर. याला म्हणतात कन्सिस्टन्सी. म्हणजे डे 1 इज ऑलवेज डिफरंट दॅन डे 100 और डे 365 इफ यू डू इट कन्सिस्टंटली. जर का तुम्ही कन्सिस्टन्सीली मेहनत केली तर जर का तुम्ही कन्सिस्टंट राहिले ना, एक दिवस यश तुम्हाला नक्की भेटेल. तुम्ही कितीही प्रयत्न करा, देवाला सुद्धा तुम्हाला यश तुमच्या झोलीमध्ये टाकावं लागेल. फक्त कन्सिस्टंट राहा, मेहनत करत राहा, कोणत्याही क्षेत्रामध्ये मेहनत करत राहा. टिल द लास्ट ब्रेथ यू हॅव टू वर्क हार्ड. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर करून घ्या सबस्क्राईब. काय करता मग.